जिल्ह्यातील फलटण या तालुक्यातून एक धक्कादायक बातमी प्राप्त झाली आहे। रक्षक करणारे भक्षक होऊ लागले तर राज्य कसे चालणार आणि नागरिकांच्या संरक्षण करणारे कोण आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। या संदर्भात पोलीस उपनिरीक्षकाकडून ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार झाला त्याची सविस्तर माहिती आपण पाहू शकता। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरांनी स्वतःच्या हातावर माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने असून ज्याने 4 वेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने 4 महिने शारीरिक व मानसिक छळ केला असे लिहून ठेवले आहे। याबाबत सांगायचे असे आहे की पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे, पण महिला डॉक्टरांचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न समोर आहे। या मुलीने याआधी पोलिसात तक्रार करूनही कारवाई झाली नाही। महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहेत, त्यातून पोलीस अत्याचार करत आहेत असा आरोप केला जात आहे। या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग होणार नाही। या पोलिसांना सरळ नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे, नाहीतर तपासावर ते दबाव टाकू शकतात। आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली नाही। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने आणि तिथे राहत असलेली त्या घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर याच्यावर मानसिक शारीरिक त्रास तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलीस अधिकारी गोपाळ मदने याला निलंबित करण्यात आले असून दोघांना शोध घेतले जात असताना प्रशांत बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। संबंधित महिला डॉक्टर फलटण मधील एका हॉटेलमध्ये राहत असलेले खोलीच्या दरवाजा ठोठावूनही तो उघडला गेला नसल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला। पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले आहे। पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनीही या प्रकरणात गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया असल्याने आणि सखोल तपास केला जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले। हातावरील मजकूर हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत। या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली असून संबंधित जबाबदार असलेले पोलिसांना तात्काळ निलंबित करावा असा आदेश त्यांनी पोलिसांना दिले। त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदनेला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। याबाबत सरकारने योग्य ते कारवाई करावा अशी नागरिकांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।